नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रमोद मोहिते. माझ्या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत की पी एफची फुल अँड फायनल सेटलमेंट कशी करायची. म्हणजे तुमचा सर्व जो पासबुकचा पी एफ आहे तो कसा काढायचा, त्याच्यासाठी कोणता फॉर्म भरायचा, त्यासाठी कशी प्रोसेस असणार ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर जास्त न वेळ करता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम तुम्हाला यू एन लॉग इन करायचे आहे. आता मी यू एन लॉग इनला आलेलो आहे. तिथं आल्यानंतर तुम्हाला पहिली तुमची खात्री करून घ्यायची की तुम्ही ज्या कंपनीत होता त्यात एक्झिट डेट टाकली आहे का नाही. हे तुम्हाला व्ह्यूमध्ये जायचं आहे. व्ह्यू गेल्यावर तुम्हाला सर्व्हिस हिस्ट्री गेल्यानंतर तुम्हाला इथं तुमचे कंपनीचं दिसेल. तुम्हाला इथं दिसेल की एक डेट ऑफ एक्झिट झालेली आहे का नाही. इथं तुम्ही बघू शकता, इथं डेट ऑफ जॉईनिंग असते, इथं डेट ऑफ एक्झिट आणि डेट ऑफ ई पी एसची पण दिसत आहे. तर अशा प्रकारे ही आपल्याला काय झालेली असेल पाहिजे, एक्झिट डेट पडलेली असली पाहिजे. नसेल डेट तर तुम्ही इथं एक्झिटचा ऑप्शन आहे, इथं मॅनेजमध्ये जायचं आहे. तुम्हाला मॅनेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथं मार्क एक्झिट ह्या बटनावर क्लिक करायचं आहे. मार्क एक्झिट केल्यानंतर तुम्हाला जी लास्ट महिन्याची जी काही सॅलरी भेटली असेल ती तिथं तुम्हाला ऑटोमॅटिक काय होऊन जाईल, इथं त्या कंपनीचा अकाउंट नंबर दिसेल पी एफचा, तिथं तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. तुम्हाला तिथं तुमची कॅलेंडर ओपन होईल. तिथं कॅलेंडरची तुमची योग्य डेट निवडून आधार ओ टी पी टाकून सबमिट करा. म्हणजे तुम्ही काय होईल, ऑटोमॅटिक एक्झिट होत चाल. म्हणजे तुम्हाला एम्प्लॉयला सांगायची, एम्प्लॉयर जो असेल तुमचा ओनर त्याला सांगायची काही गरज नाही आहे. तर आता हे आपले सगळं म्हणजे आपली डॉक्युमेंट काय असली पाहिजे. पहिली गोष्ट KYC कंप्लीट पाहिजे. पॅन, आधार, बँक हे तिन्ही KYC तुमची झालेली असली पाहिजे. त्याचबरोबर एक्झिट डेट असली पाहिजे. जर नसेल तर तुम्हाला सांगितलं कुठून टाकायचे. आता त्याचबरोबर आपण नेक्स्ट प्रोसेस करू. जेव्हा तुम्ही फॉर्म नंबर तुम्हाला काय भरायचं आहे, एक पी एफचं एक भरायचं आहे आणि एक पेन्शनचा भरायचा आहे. त्यासाठी तुम्हाला 15G फॉर्म 15G आपल्याला काय करायचं आहे, भरावा लागतो. का तर तो जर नाही भरला तर तुमचा TDS कट होतो. त्यासाठी तुम्हाला 15G फॉर्म भरावा लागतो. त्याचं माझ्या चॅनलला व्हिडिओ ऑलरेडी आहे, 15G कसा भरायचा पी एफचा, ते तुम्हाला तिथं बघायला भेटेल. तर आता सर्वप्रथम तुम्हाला यायचे ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये. ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये आल्यानंतर तिथं क्लेम दिसत आहे. फॉर्म नंबर 31 म्हणजे ॲडव्हान्सचा असतो. फॉर्म नंबर 19 म्हणजे पी एफ काढण्याचा असतो. 10C म्हणजे तुमचा पेन्शन आणि 10D म्हणजे आपली पेन्शन चालू करायची असेल एका व्यक्तीला तर इथं तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे तुमच्या पी एफला किंवा तुमच्या जे यू एन अकाउंटला जे तुमचं बँक डिटेल ॲड असतील त्याचं काय करायचं, तुम्हाला इथं अकाउंट नंबर टाकायचा आहे. जो तुमचा बँक ॲड असेल यू एनला तोच टाकायचा आहे. ते टाकल्यानंतर तुम्हाला व्हेरीफाय करायचं आहे. व्हेरीफाय केल्यानंतर तुमचं ऑटोमॅटिक काय होईल, जर मॅच झाला तर तुमचं तिथं टिक येऊन जाईल. त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता प्रोसीड फॉर क्लेमसाठी येत आहे. प्रोसीड फॉर क्लेमसाठी केल्यानंतर तुम्हाला तुम्हाला इथून व्हेरीफाय करायचे. व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला काय येईल, फॉर्म फिलअप करण्यासाठी येईल. तर त्यामध्ये तुम्हाला 2 फॉर्म भरायचे आहेत फुल अँड फायनल सेटलमेंट करताना. तो म्हणजे फॉर्म नंबर 19. फॉर्म नंबर 19 हा असतो आपला एम्प्लॉईचा आणि एम्प्लॉयरचा पी एफ काढण्यासाठी आणि 10C सांगितलं तुम्हाला पेन्शन काढण्यासाठी. आता इथं बघा तुम्ही सगळ्या डिटेल आपल्या आलेल्या आहेत. तर तुम्हाला इथं काय करायचं आहे, इथं फॉर्म नंबर पहिला काय भरून घ्यायचा आहे, 19 फॉर्म भरून घ्यायचा आहे. ओनली पी एफ विड्रॉल फॉर्म 19 जेव्हा क्लिक करायचं आहे. जेव्हा क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला तिथं तुमच्या सगळ्या डिटेल टाकायच्या आहेत. डिटेल टाकल्यानंतर आता ह्या व्यक्तीचा आपण ऑलरेडी फॉर्म सबमिट केलेला आहे. त्यामुळे इथे तुम्हाला दिसत आहे की क्लेम स्टेटस काय करा बघा. तर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या सगळ्या डिटेल टाकायच्या आहेत. त्या डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचं ॲड्रेस विचारेल. ॲड्रेस विचारल्यानंतर तुम्हाला तिथं खाली क्लिक करायचं आहे ॲग्रीवर आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुम्हाला आधार ओ टी पी येईल. आधार ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथं तुम्हाला काय होणार आहे, तुमचा फॉर्म नंबर 19 सबमिट होणार आहे. त्याचबरोबर इथं तुम्ही बघू शकता ओनली पेन्शन विड्रॉल फॉर्म 10C पण तुम्ही सेम तिथं सिलेक्ट करायचं आहे. तुम्हाला तिथं 15G अपलोड करावं लागेल. 15G अपलोड करायचं आहे. तुम्हाला तिथं ऑप्शन येईलच फॉर्म नंबर 19 भरताना. की तुम्हाला 15G फॉर्म भरलेला साईन केलेला तुम्हाला अपलोड करायचा आहे. अपलोड केल्यानंतर सेम ॲड्रेस टाकायचा आहे आणि क्लिक बॉक्सवर करून जनरेट ओ टी पी करायचं आहे. तुमचा आधार ओ टी पी सेंड करायचं आहे. आधार ओ टी पी सेंड केल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म नंबर 19 आणि फॉर्म नंबर 10C काय होईल, सबमिट होऊन जाईल. सबमिट झाल्यानंतर तुम्हाला तिथं ते जी ॲक्नॉलेजमेंट येते तिथं तुम्हाला काय करायचं आहे, ॲक्नॉलेजमेंट डाउनलोड करून घ्यायची आहे. ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याची जी काही ॲक्नॉलेजमेंट आहे फॉर्म नंबर 19 आणि फॉर्म नंबर
10Cची ते तुम्हाला तिथून ते डाउनलोड करता येईल आणि त्याच्या थ्रू आपण काय करू शकतो, ट्रॅक पण करू शकतो किंवा आपल्याला प्रूफ असलं पाहिजे आपण जे फॉर्म नंबर 19 आणि 10C भरलेला आहे त्याचे. तुम्हाला मी दाखवतो की आता आपल्याला 15 जे आपण भरला होता, 15 जे फॉर्म अपलोड केला होता ते तुम्ही नंतर व्हिडिओ बघू शकता चॅनलला. अशा प्रकारे आपल्याला हे फॉर्म येऊन जाईल आणि तो फॉर्म आपल्याला काय करायचा आहे, सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर अशी ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला दिसून जाईल दोन्ही फॉर्मची. ते दिसल्यावर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही काय करू शकता की ट्रॅक स्टेटसवर क्लिक करू शकता. म्हणजे इथं तुम्हाला ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये जायचे, पुन्हा ट्रॅक क्लेम स्टेटसवर क्लिक करायचं आहे. तिथं क्लिक केल्यानंतर ना तुम्हाला जे काय आपण आता फॉर्म सबमिट केलेत ते तुमचं काय दिसेल, इथं अंडर प्रोसेस दिसत आहेत, अंडर प्रोसेस दिसत आहेत. हे म्हणजे आपले काय झालेले आहेत, सो फॉर्म 10C पेन्शनचा फॉर्म आणि एम्प्लॉयज म्हणजे आपला PFचा फॉर्म सबमिट झालेला आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, तुमचे स्वतःचे फुल अँड फायनल सेटलमेंट करू शकताय, जेणेकरून तुम्ही दुसरीकडे जॉईनिंग घेण्यासाठी परत तुमचा मागच्या PFचा काही इश्यू होणार नाही आहे. तर असेच माझे नवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.